नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल, दुष्काळी संकट असेल, यामुळं शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारद्वारे नोंद आहे. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये म्हणजे या 50 दिवसामध्ये तब्बल 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं आपण तर प्रशासन आणि सरकार शेतकऱ्यांप्रती अनास्था दिसून येते शेतकऱ्यांप्रती. कारण की सरकार ज्या उपाययोजना करते त्या तुटपुंज्या आहेत, तुकड्या आहेत, ठोस उपाययोजना करत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या वारसांना जे 1 लाख रुपये शासनाची मदत मिळते ती सुद्धा वेळेवर मदत मिळत नाही. 4-4, 6-6 महिने मदत रखडली जाते. त्याचे अहवाल तयार होत नाहीत. त्या बाबतीत सुद्धा जिल्हा प्रशासन निष्काळजीपणा करतंय. आमची अशी मागणी आहे की शासनानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना 1 लाख रुपयाची शासकीय मदत देण्यापेक्षा जिवंत असतानाच त्यांना ठोस उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा शेतकरी आत्महत्येमध्ये हा गेल्या वर्षी 1 नंबरवर होता आणि सध्या जर पाहिलं आपण तर सध्या सुद्धा 1 नंबर होय. एकंदरीत बीड जिल्हा प्रशासनानं याकडे काळजीपूर्वक पाहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे, त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.